जामनेरातील संस्था चालकाचा जळगावात संशयास्पद मृत्यू. प्रशासन व परिवाराच्या वक्तव्यात तफावत. नमस्कार, तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया यांचा आज दिनांक 10 रोजी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास मेहरून तलावाजवळ संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघड झाल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणात खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांसह पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार राजकुमार कावडिया यांनी विष प्राशन केले, तर नातेवाईकांनी तब्येतीचे कारण पुढे केले आहे. पहा काय म्हणाले नातेवाईक. माझे सासरे फादर इन लॉ राजकुमारजी कावडिया आज सकाळी एक्सपायर झाले. सिव्हिअर स्ट्रोक होता असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. काल रात्रीपासून ते थोडे अस्वस्थ होते. हार्ट अटॅकचाच म्हणताय. त्याला कुठे हार्ट अटॅक आलेला होता त्यांना? मला अटॅक नाही, अस्वस्थ होते. सकाळी मी पिक केलं, त्यांना दवाखान्यात घेऊन आलो. डॉक्टर म्हणे सिव्हिअर स्ट्रोक आहे. मग इथे आल्यावर थोड्या वेळात ते एक्सपायर झाले. कुठून पिकअप केलं होतं आपण? आम्ही राहतो शिरसोली रोड श्री लेक प्राईडवर. त्याच्या बाहेर परिसर आहे मेहरून तलाव. सकाळी वॉकला गेले होते ते. आमचे डॉक्टर काका आहेत, डॉक्टर बसे, त्यांचा फोन आला की पप्पांना बघा कुठे गेले ते. फोनवर बोलणं झालं होतं. आय थिंक बरे वाटत नाही त्यांना तब्येत, बघा कुठे ते खाली. रोज जाता त्या शेड्यूल प्रमाणे तिकडे गेले होते. तिथेच भेटले. तरी होतंय म्हणे, घाम पण आला होता, थोडंसं वाटलं अनइझी. ते तेव्हा सकाळी 5:30, 6, 6:30 वाजले असतील. तिथून ऑर्किड हॉस्पिटलला घेऊन आलो. त्रास असंच नाही, पण अनइझीनेस होतं. रात्री पण बेचैनी होती. झोपायच्या वेळेस ऍसिडची गोळी घेतली. म्हटलं ठीक आहे, सकाळपर्यंत होऊन जाईल व्यवस्थित. त्यांचा व्यवसाय काय होता? व्यापारी होते, किराणा मालाचा व्यवसाय. कॉलेजमध्ये शैक्षणिक संस्थांचा काय विषय होता? शैक्षणिक संस्थेच्या बॉडीवर होते ते, पण ते शेवटच्या टप्प्यात होतं. बऱ्यापैकी निसरून गेलं होतं, बिल झालेले होते. त्या फ्रंटवर एवढं काही विषय. पण आता अध्यक्ष नव्हते, बॉडीवर होते. टॉप 3 मध्ये होते ते. चर्चा अशी आहे की शैक्षणिक संस्थेचा जो काही वाद चाललेला आहे त्यामुळे ते टेन्शन मध्ये होते आणि त्यातून ही घटना घडली. काही तथ्य आहे का त्याच्यात? शैक्षणिक संस्थेचा थोडासा विषय आहे. टेन्शनचा तो भाग आहेच, पण मेन एकंदरीत पैशाचं काय असू शकतं. लोकांकडनं कुठे घेणं येत नव्हतं या पूर्ण विषयामुळे. कर्ज होतं त्यांच्यावर? कर्जाचं नाही, लोकांकडचं घेणं येत नव्हतं. कर्जाचं काय हे नाही त्याच्यात. दुसरी एक अशी चर्चा आहे की त्यांनी विष प्राशन केलेलं होतं, त्यात ती तथ्य आहे का? मला नाही वाटत त्याच्यात काही तथ्य आहे. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना इथं आणलं, दवाखान्यात आणलं होतं ऑर्किडला. ज्यावेळेस त्यांनी विष प्राशन केलेलं होतं, त्यांच्या मुलीशी बोललेलं होतं. नाही, मी होतो सोबत, मुलगी माझी वाईफ पण होती सोबत, दोघं होतो. विषय असंच काही चर्चा नाही. त्यांनी इमिजिएट जे काही असतं अटॅक नंतर, स्ट्रोक नंतर ट्रीटमेंट ती चालू केली. पण डॉक्टरांचं म्हणणं विष प्राशन केलेलं. आता ते रिपोर्ट मध्ये समजेल, असंच त्याची कल्पना नाही. शैक्षणिक संस्थेच्या वादासंदर्भात कुटुंबियांची त्यांनी काही शेअर केलं होतं का? असा वाद आहे, या संदर्भात थोडं टेन्शन आहे. शैक्षणिक संस्थेच्या बाबतीत जे चालू आहे ते जे थोडं टेन्शनचंच काम होतं, पण त्या फ्रंटवर असंच काही नाही. ते शेवटच्या टप्प्यात होतं. ते विषय क्लिअरच झालेले समजा. कोणत्या शैक्षणिक संस्थेचा विषय होता? प्रकाशचंद जैन. उद्या त्या संस्थेवर कारवाई होणार होती, इमारत पाडली जाणार होती, त्याची आयडिया नाही असंच काय लेवलवर कोणता विषय आहे. ते आदेश जे आहेत इमारत पाडल्याचे ते काढलेले होते आणि उद्या तिथं आठवडा पडणार होता अशी माहिती. त्याची एवढी डिटेल आयडिया नाही मला. तन्मय दिनेश भंडारी. फोन वगैरे यायचे, खूप स्ट्रेस वगैरे यायचे अशी देखील. फोन तर नाही विषय, पण स्ट्रेस तर होता. तन्मय दिनेश भंडारी. सर, नेमकं पण आपल्याकडे एक पेशंट आलेलं आहे. नेमकं त्या पेशंटचं नाव काय आणि काय झालेलं आहे आणि त्याचं डेट झाले का? राजकुमार कावडिया म्हणून पेशंट आले सकाळी. अंदाजे 6:30च्या आसपास आले. तेव्हा त्यांनी विष घेतलं असं म्हणून आले. सगळं चेकअप केलं तेव्हा इरिटेबल होते आणि विष घेतलं पण मी कोणाला काही सांगणार नाही असे बोलले. डॉक्टर पोटे आले होते त्यावेळेस. त्यांनी त्यांना ICUत ॲडमिट केलं. नंतर ट्रीटमेंट चालू केली. त्याच्यानंतर त्यांचं BP आणि हे सगळं कमी होतं. थोड्या वेळानंतर त्यांचं श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. नंतर त्यांना व्हेंटिलेटर आणि हे ते सगळं लावलं. CPR हे ते सगळं जवळपास दिलं. जवळपास 1-1.5 तास ते 2 तासापर्यंत प्रयत्न केले.
आणि 8:57च्या आसपास जवळपास हृदय प्रक्रिया बंद पडली. एवढे 1.5 तास प्रयत्न करूनही पेशंट काही सर्वाईव्ह होऊ नाही शकले. सर नेमकं कशा कारणामुळे त्यांचं मोस्टली विष बाधा घेतल्याची शक्यता वाटते. पण जे काही आहे ते सगळं पोस्टमॉर्टम झाल्यावरतीच क्लिअर होईल. कुठलं पेशंट होतं, काय नाव होतं त्याचं? राजकुमार कावडिया म्हणून आले होते. अंदाजे वय 57 वर्ष असावं. कुठे होतं, कुठला पेशंट? नाही, इथं तर जळगाव म्हणून सांगितलं आम्हाला, कारण आले तेव्हा एकदम गडबडमध्येच होते. कारण जे लोक होते ते पण भांबवलेले होते, त्यामुळे पूर्ण माहिती तर आम्हाला मिळाली नाही. तर ज्यावेळेस पेशंट आलं होतं ते काय बोलत होते, काय बडबड करत होते? मग मी विष घेतलेलं आहे आणि कोणतं घेतलं तुम्हाला कळणार नाही, कारण मी सगळी यूट्यूबवरती माहिती घेऊन घेतलेलं आहे. पण ते त्यांच्यावर भरोसा करतात नाही, कारण ते विषाच्या किंवा औषधाच्या याच्याखाली होते. म्हणजे त्यांच्या बोलण्यावरती आपण एवढा विश्वास ठेवू शकत नाही पेशंटच्या बोलण्यावरती. आपण पोलिसांना कळवलंय सर? हो, पोलिसांना MLC पाठवली. आपलं नाव सर? मी डॉक्टर प्रशांत बोरले, इंटेन्सिव्ह ऑर्किड हॉस्पिटल. आज ऑर्किड येथे राजकुमार कावडिया म्हणून आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांचा काय प्रकार आहे? ऑर्किड हॉस्पिटल येथून पोलीस स्टेशन येथे MLC प्राप्त झालेली आहे. त्याबाबत आम्ही स्वतः जाऊन तेथे खात्री केलेली आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी पॉयझन घेऊन त्यांचा डेथ झालेली आहे. सर, मृतदेहाच्या खिशात किंवा कुठे काही चिठ्ठी, मोबाईल वगैरे असं काही एक मिळून आलेलं नाही आणि त्यात तपास चालू आहे. कुटुंबियांचं काही म्हणणं? कुटुंबियांकडे चौकशी केलेली आहे. त्यांनी याबाबत अशी कोणतीही तक्रार केलेली नाही. तर कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की त्यांना छातीत दुखून आलं, त्यांना जरा स्वस्त वाटल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं. तुम्ही म्हणताय की त्यांनी पॉयझन घेतलेलं होतं, वस्तुस्थिती काय? आम्ही तेथील उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोललेलो आहोत. त्यांनी तसे आम्हाला माहिती दिलेली आहे, त्याप्रमाणे मी आपल्याला सांगितले. तर त्यांनी विष का घेतलं त्या संदर्भात चौकशी करण्यात आली? त्याची आता चौकशी सुरू आहे. या साऱ्या प्रकरणासंदर्भात एक अशी चर्चा आहे सर की त्यांच्या शैक्षणिक संस्थांची जी काही चौकशी सुरू होती किंवा जे काही इलिगल बांधकाम त्यांच्या शैक्षणिक संस्थांवर, त्या संदर्भात ते तणावात होते आणि त्या तणावातून त्यांनी आत्महत्या केली, असं काही समोर येतंय? नाही, त्याबाबत मला काही माहिती नाही. तर त्यांचे जामनेर तालुक्यातल्या पळासखेडा इथली जी अतिक्रमित जी इमारत आहे, तर त्याच्यावरती पण आठवडा पडणार होता. प्रशासनाने तसे आदेश काढलेले की ती उद्या ती तोडली जाणार होती आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी 1 दिवस आधीच आत्महत्या केली. तर ते तणावात होते, ते कारण माहिती अशा त्या घटनेबाबत मला काही एक माहिती नाही. बरं सर, त्यांनी नेमकं कुठे विषप्राशन केलं? ते आज मेहरून तलाव जो आहे त्याचा जो ट्रॅक आहे त्या ठिकाणी विषप्राशन केलेलं आहे. त्यांना नेमकं कोणी नेलं? त्यांच्या मुलीने नेलेलं आहे. त्यांना कसं माहिती मिळाली? त्यांच्या मुलीला एका त्यांच्या मित्रांचा फोन आलेला होता. ते वडिलांनी फोन केलेला आहे की ते थोडे अस्वस्थ आहेत आणि तू पटकन जा, म्हणून ती मुलगी तिथे जवळच राहत असल्याने ती पटकन तिथे गेली आणि वडिलांना तत्काळ तिने हॉस्पिटल ऑर्किड येथे ऍडमिट केलेलं आहे. राजू गावडे यांनी मित्राला फोन केला असं त्यांचे सांगणे आहे. अजून अधिक सखोल चौकशी करणे बाकी आहे. तर ते मागील गुन्ह्यांमध्ये जे होते तर ते फरार होते अशी माहिती? मागील गुन्ह्याबाबत मला काही एक माहिती नाही. सर, काही सुसाईड नोट वगैरे आतापर्यंत मिळाली? नाही, असा काही प्रकार मिळून आलेला नाही. तर कुटुंबियांनी काही कोणावर शंका व्यक्त केली किंवा काय कसं जबाब आलंय? कुटुंबियांकडे आम्ही चौकशी केलेली आहे. त्यांनी अशी कोणतीही तक्रार अगर संशय व्यक्त केलेला नाही.